सामना 4 षटकांचा असेल. आपण सामना सुरू करूया. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. दोन्ही टीम मध्ये स्टारकास्ट आहे. दोन्ही संघातील खेळाडू अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. सेमीफायनल नंबर 2 40+ ओपन विपक्ष 40+ तालुका हाफ या दोन संघांमध्ये. भूमी 11 मांडा बोरिवली आणि गोपी 11. पहिला चेंडू ऑन साइडला इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय ग्लेनच्या बॅटमधून. षटकार लगावलाय ग्लेनने. अजून एक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. आउटस्टँडिंग बॅटिंग आजच्या दिवसामध्ये. कालचा दिवस श्रेयस इंदुलकरने गाजवला आणि आजचा दिवस ग्लेन गाजवतोय. आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. मी आधीच म्हटलंय दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे आणि दोन्ही संघातील खेळाडू हे अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. आणि बंटीवरती प्रतेरला चढवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. गोपी 11 ऐरोली आणि सामना सुरू आहे भूमी 11 मांडा बोरिवली या दोन संघांमध्ये. 40+ हे क्रिकेट आपण अनुभवतोय. जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि सिल्वर स्टार भिवंडी या टीम समोर फाईट करेल. ट्राय केले. क्षेत्ररक्षक आहेत. केतन यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. केतनने प्रयत्न खूप चांगले केले होते. चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि केतन यांना बीट करून चौकार आलाय. 2 षटकार 1 चौकारांच्या साह्याने बॅटिंग करतोय ग्लेन. सुप्रीमो ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार मिळवली आहे ग्लेनने. तोच ग्लेन आपण पाहतोय भन्नाट फॉर्म मध्ये आहे. फुलर लेनचा चेंडू बॅक टू द बॉलवर खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण येते. हा डॉट बॉल. पुन्हा एकदा पावसाचं आगमन होत आहे. श्रेयस इंदुलकर आपण पाहू शकाल यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. रन मशीन खऱ्या अर्थाने. कालच्या दिवसामध्ये चौकार षटकारांची अक्षरशः आतिषबाजी केली. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत उदय. चुकीचं जजमेंट आणि उदय यांना बीट करून मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. उदय आधी थांबले त्यानंतर झेलवरती गेले. मी तर म्हणेन ही चूक केली उदयने आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये झालंय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे 20. धावसंख्या आहे 20. 2 षटकार 2 चौकारांच्या साह्याने बॅटिंग करतायत. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूरचा हा वर्ल्ड कप आहे, कारण की बदलापूरचं नाव, जोविली गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलेलं आहे. करण धुळे यांनी महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर ओव्हर द विकेट. अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे भूमी 11 मांडा बोरिवली या टीमची 26.
26 धावा 26. 3 षटकार 2 चौकार आलेत ग्लेनच्या बॅटमधून. कारण की भूमी 11 मांडा टीमला माहिती आहे कालच्या दिवसामध्ये गोपी 11 या संघाने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. खास करून श्रेयश इंदुलकर असतील, मंदार असतील, यांनी नक्कीच खूप चांगली कामगिरी केलेली आहे. त्यासाठी या संघासमोर जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. त्या अनुषंगाने ही खूप चांगली सुरुवात केली आहे. गोंदिया एक्सप्रेस गोलंदाज बाळा येत आहेत. तब्बल 1000 किलोमीटरचा प्रवास करून ते आलेले आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. त्यांचं देखील या बदलापूर नगरीमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे गोंदिया एक्सप्रेस गोलंदाज बाळा यांची. आता मात्र कमबॅक करावं लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये बंटीने तब्बल 26 धावा खर्च केलेल्या आहेत. एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल केलेली आहे या मॅच मध्ये भूमी 11 मांडा टिटवाला बोरिवली या संघाने. जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. ब्युटिफुल या ट्रॉफीज आहेत. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकासाठी आदरणीय मंगेश दादा धुळे यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मेहमूद यांचा सबल राहिलाय. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या आहे 26. नक्कीच बाळाने सुरुवात खूप चांगली केलेली आहे. यावेळी ड्राईव्ह केले, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत. क्या बात आहे. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 27. बॅटच्या आतली कडा आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बालाचं मी कौतुक करेन. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे कारण की 2च सिंगल आलेत. एक चेंडू डॉट देखील आलाय. चांगली गोलंदाजी कारण की पहिल्या षटकामध्ये 26 धावा होत्या आणि आतापर्यंत धावसंख्या आहे 28. 28. लहान मुलांना विनंती असेल आपण बाहेर व्हायचं आहे. लहान मुलांना विनंती आहे आपण या बाहेर. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 30 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत बाला. गोंदिया एक्सप्रेस गोलंदाज आहेत आणि प्रचंड अनुभव आहे. एक वेगवान गोलंदाज आणि वेगाने इम्प्रेस केलाय, वेगाने प्रभावित केलाय. प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे. सिल्वर स्टार संघ देखील दाखल होतोय. अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तारिकबाई सय्यद यांच्या संघाने गॅप शॉट सिलेक्शन आहे. बंटी येत आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरवरून वाईडिश लॉंग ऑफला चेंडू अडवण्यासाठी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय बाळा हा गोलंदाज. 31-31. यावेळी फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. फुलर लेनचा हा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला आणि त्याला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 37 धावा धावफलकावरती आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. सेमीफायनल 40+ ओपन विपक्ष 40+ तालुका हाफ या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एका बाजूला गोपी 11 ऐरोली
नवी मुंबईचा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. बोरिवली बॉईज गोलंदाज जलीश येत आहेत. जलीश या तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज महमूद. ऑन साइडला चांगला स्ट्रोक खेळत डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमारेषेवरती मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 38 धावा. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे ग्लेनने आतापर्यंत 4 षटकार 2 चौकार लगावलेत या इनिंग मध्ये. जलीश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने. स्ट्रायकिंगला फलंदाज ग्लेन. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार क्रमांक येतोय 3रा ग्लेनच्या बॅटमधून. एकूण 4 षटकार 3 चौकारांच्या साह्याने ग्लेन बॅटिंग करतात. 37 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आहे 42 धावांची पार्टनरशिप बनवली आणि या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे ग्लेनचा, कारण की ग्लेन खेळतो 37 या धावसंख्येवरती. या आधीच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी ग्लेनने केली होती. 24 धावा बनवल्या होत्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये स्कायरा 11 डोंबिवली या टीमच्या अगेन्स्ट. फुल टॉस आहे. बॅटच्या संपर्कात व्यवस्थित येत नाहीये, परंतु गॅप भरपूर मोठी आहे. तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या 2 धावा झाल्यात पूर्ण आणि धावसंख्या 4 44 धावा धावफलकावरती. 39 या धावसंख्येवरती बॅटिंग करतो ग्लेन. 11 धावा दूर आहे अर्धशतकापासून. फुल टॉस चेंडू हाताळला होता जलीश यांनी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं खूप आधीच केल्याने आणि चेंडू थोडासा उशिराने आला. धावसंख्या स्थिर आहे 44 या धावसंख्येवरती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे गोपी 11 ऐरोली या संघाचा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव झाली पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव. धावसंख्या 45 धावा. 1 चेंडू शिल्लक या षटकातील. महमूद एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु महमूद स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. कॉट अँड बॉलची संधी. जलीश जज करते आणि सुरेख झेल पकडलाय जलीशने. कॉट अँड बॉल फलंदाज झालाय बाद. महमूद बॅक टू द पवेलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45 धावा. अवघ्या 8 धावेंचं षटक हाताळलंय गोलंदाज जलीशने आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे गोपी 11 ऐरोली या संघाला. न्यू बॅट्समन आहे श्री येत आहेत आणि गोलंदाज नंदू पाटील या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज ग्लेन आहे. ग्लेन खेळतो वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती. 10 धावा दूर आहे अर्धशतकापासून. धावसंख्या आहे 45 धावा. यावेळेस बॅटची कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येत आहेत फार वेगाने चेंडूवरती.
धावबादची संधी, विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज होईल बाद. लागतोय अजून एक धक्का. श्रीला माघारी परतावं लागेल. धावबादच्या स्वरूपात सांघिक यश मिळत आहे गोपी 11 ऐरोली या टीमला. अमित न्यू बॅट्समन येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. ग्लेन या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली श्रीला. परंतु श्रीने आजच्या दिवसामध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, खूप चांगलं केलंय. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉल मिळते. अवांतर धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47 47 धावा. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलाय, पूर्णपणे शांत ठेवलाय या सामन्यामध्ये, या षटकामध्ये. नंदू पाटीलने आतापर्यंत दोन्ही चेंडू अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती हाताळले. धावसंख्या आपण पाहू शकाल 47 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 37 धाव बनवल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय संघर्ष करतोय. हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट ऑन बॉल, क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आपल्या टीमसाठी नक्कीच या 3 धाव वाचवलेल्या आहेत. धावबादची संधी, विकेटचं पतन आणि फलंदाज अमितला माघारी परतावं लागेल. लागतोय अजून एक धक्का, तो म्हणजेच भूमी 11 मांडा बोरिवली या संघाला. अमित 0 वरती बाद. धावसंख्या आहे 48. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॅट्समन येत आहे संतोष सक्सेना, माजी रणजीपटू आहेत आणि भरपूर वर्षांचा अनुभव आहे. भारतीय संघासाठी देखील खेळलेले आहेत. ऑन साइडला लॉफ केलाय, लॉफ्टेड इट, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार. 50 कंप्लीट. 54 धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. वैयक्तिक खेळत आहेत. 48 या धावसंख्येवरती फलंदाज ग्लेन 2 धावा दूर आहे अर्धशतकापासून. धावसंख्या आहे 54 धावा. संघाची धावसंख्या आहे 54 आणि वैयक्तिक खेळत आहे 48 या धावसंख्येवरती ग्लेन. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अमित आणि श्रीची विकेट सॅक्रिफाईस केली होती, कारण की ग्लेनला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यायची होती. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी, राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते निर्माण करतायत. उजव्या हाताच्या फलंदाजांना नंदू पाटीलने या चेंडूवरती शांत ठेवलाय. आलाय हा डॉट बॉल. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मी कौतुक करेन गोलंदाज जलीश आणि गोलंदाज नंदू पाटीलने धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलाय. पहिल्या षटकामध्ये 26 धाव बनवल्या होत्या. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे. पाहावं लागेल काय घडलंय. धावबाची संधी, 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि थर्ड अंपायर DRS रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. दोन धावा तर पूर्ण झालेल्या आहेत.
परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद आहे की नाही. तिसऱ्या धावेसाठी दुसऱ्या धावेसाठी जय सर फलंदाज बाद आहे, त्यामुळे एकच धाव असेल. नक्कीच दुसऱ्या विकेटसाठी दुसऱ्या धावेसाठीच फलंदाज बाद आहे. बॅट हवेमध्ये होती त्यांची. तिसऱ्याला तर आउट तर होतेच, परंतु दुसऱ्याला चेक केला आपण तेव्हा देखील बॅट हवेमध्ये होती रेहान भाई. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे गोपी 11 ऐरोली या टीम समोर. भूमी 11 मांडा बोरिवली या संघाने. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. भूमी 11 मांडा या टीमला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आपण. 24 चेंडू आणि बनवायचे धावा 56 या मॅच मध्ये. छप्पन्न धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल यावेळी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर मानकिवली आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुल चव्हाण यांचा गोड आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो, चला लगेच सामना सुरुवात करा. पंचतारा ताकीद द्या, अधिकचा वेळ खर्च करू नका.
टॉस जिंकला होता टीम गोपी 11 ऐरोली या संघाने आणि निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केले टीम भूमी 11 मांडा बोरिवली या संघाला बॅटिंगसाठी आणि पहिल्या डावामध्ये 55 धावा बनल्या गेल्या आणि अब तक 56 धावांचा आता पाठलाग करायचं यावेळेस टीम गोपी 11 या संघाला. सलामी जोडी श्रेयस इंदुलकर ज्याने मात्र कालचा दिवस गाजवला तोच खेळाडू आणि त्याच्या साथीने मैदानावरती दाखल झालाय. केतन 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले होते. केतन 5वा देखील मारला होता परंतु तो डेट होता. तोच केतन लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती पार होते. गोरदाची मार्फती गोरदा सज्ज होते षटक क्रमांक पहिले घेऊन. श्री दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी गोल नेक्स्ट किती मात्र वाकवले त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि तो देखील कोणाचा ज्या खेळाडूला कालचा दिवस गाजवला ज्या खेळाडूला कालच्या दिवसामध्ये षटकारांचा पाऊस पाडला त्याच श्रेयस इंदुरकर इथे मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं. फरकच बात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती सर भावेश पवार आणि त्यांच्या साथीनं बिलाल शेख यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. सिल्वर स्टार भिवंडी संघ देखील अंतिम फेरीसाठी दाखल झाला. या सामन्यानंतर तो सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. गोपी 11 विपक्ष तुम्ही पाहता मैदानावरती भूमी 11 मांडा बोरिवली या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच मैदानावरती रंगते. 56 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि त्याच अनुषंगानं पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न फसला श्रेयस इंदुरकरचा आणि आता पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. युनिट नंबर 3 परेश. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा. तो सामना देखील जास्तीत जास्त षटकाचा व्हावा. चांगला फटका आहे यावेळेस मात्र पॉइंटला गॅप मध्ये खेळत एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. गार्डन मध्ये फिरतो का सर? पहिल्याच बॉलवरती श्रेयस इंदुरकरला बाद केलं परंतु नवीन बॅटर नेट नंबर 3 वरती दाखल झाला. या मॅच मध्ये 56 धावा बरोबरच्या त्याच अनुषंगाने परेशला तुम्ही पाहता पहिला बॉल फेस करत असताना चौकार त्याने ठोकला. 4 धावा त्याच्या बॅटमधून संकटमोचक कामगिरी करावी लागली या मॅच मध्ये कारण तिसऱ्या क्रमांकावरती परेश आलाय. परेशला माहिती आहे गोलंदाजी भरपूर चांगली आहे टीम भूमी 11 मांडा बोरिवलीची. त्याच अनुषंगानं गॅप शोधण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. 4 धावा त्याने वसूल केल्या. स्वतःच्या संघाचं अकाउंट त्याने ओपन केलं. 4 षटकाचे मॅच. श्री राईट मोर द विकेट. गतीमध्ये मिश्रण केलं होतं. चेंज होतं पेस. यावेळेस तुम्ही पाहता स्विंग आणि मिस करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न देखील फसला. प्रॉपर बॅटवरती चेंडू नव्हता दरम्यान सिंगल आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत 5. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. जगाच्या कानाकोपऱ्यावरती ही स्पर्धा पोहोचवली जाते. जोविलीकर चषक 2024चा पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाळी फॉर्मॅटमधील पहिलीच बदलापुरातील मोठी स्पर्धा करंदुळेच्या माध्यमातून जोविलीकर चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. याच जोविली गावातून इंद्रोदय सम्राट चषक देखील आपण पाहिला. 3.5 लाख रुपये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक. माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक कोळगा बदलापूर नगर परिषद मंगेजी विनायक धुळे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ती स्पर्धा
स्टॅकिंग एंडवरती बॅटर तुम्ही पाहताय केतन, ज्यानं काल 4 बॉलवरती 4 षटकार ठोकले होते सलग. तोच केतन आता दाखल होतो या मॅच मध्ये. गोलंदाज श्री प्रशांत सूर्यराम आणि त्याच्या साथीने जय पवार हे 2 नामांकित पंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. राऊंड विकेट. यावेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, खेचायचा होता ऑन साईडला मिड विकेटला, परंतु चेंडू आला यावेळेस मात्र 20 शेप मध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान एक चिकी सिंगल डबलने आता काम चाललं नाही आहे, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास जर करायचा आहे या मॅच मध्ये तर आता बाईकने प्रवास करून जमणार नाही आहे. हेलिकॉप्टरला प्रवास करावा लागेल, हेलिकॉप्टर शॉट लगवावे लागतील आणि तशीच कामगिरी करायला लागेल. प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना चेंज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. मेहमूद त्यांच्या माध्यमातून जे स्थिरक्षकाच्या भूमिकेत आहेत या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना थोडंसं नाराज जरूर केलं, परंतु का बॅटिंग केलं मैदानामध्ये. आज ग्लेननं सर्वांची मनं जिंकले, ज्या प्रकारे काल श्रेयस इंदुलकर नावाचं वादळ आपण मैदानावरती पाहिलं. सर्व मॅचमध्ये भरपूर चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला. आज ग्लेनचा खेळ आपण पाहिला. 40+ क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. काल ओपन गटातून गोपी 11, तर आज तालुका निहाय क्रिकेटमधून आपण पाहतोय संघ बोरिवली. हा देखील फटका चांगला होता, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. चला थोडंसं स्पीड करा, पंचताना ताकीद द्या. षटकार आलाय. धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 12 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. अजून अंतिम चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. 56 धाबांचा टार्गेट सेट करायचं. गुरदश्री चांगला फटका ऑन साईडला बरोबर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला झाला. चेंडूला घेऊन आलेत. दरम्यान एक चिकी सिंगल. आय थिंक रेहान होते. भरपूर वेगाने चेंडूला ते घेऊन आलेत. दरम्यान एक धाव ती देखील जोडली जाईल. षटक क्रमांक पहिला देखील संपन्न होतो आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचला. आतापर्यंत धावफलकावरती धाबा 13 धाबा. पहिल्या बॉलवरती विकेट. असं वाटलं होतं की धावसंख्या आता पूर्णपणे थांबेल, परंतु मैदानावरती परेश दाखल झाला. 3ऱ्या क्रमांकावरती एक चौकारचा छबाक पडून 2 वेळा सिंगल, 1 वेळा षटकार, तर पुन्हा एकदा सिंगल आणि धावफलक 13. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. बघ तिथं नाही 13 झालेत. हे बघ 18 बोलला प्रत्येक. चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता टीम गोपी लेमन संघाला 43 धावांची गरज आहे. चला लगेच खेळायला सुरुवात करा. षटक क्रमांक 2 घेऊन सचिन येतोय गोलंदाजी बार्कवरती. सचिन लेफ्टम ओर द विकेट. सचिनचा पहिला बॉल गोपणीसारखी बॅट फिरवली होती, खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु संपर्क नाहीये. बॅटम पार्टच्या मधून यशच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतो आहे.
दरम्यान 22च्या स्वरूपात एक सिंगल भेटते. सिंगलच्या बरोबर ती धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 14 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली आहे. सचिनला तुम्ही पाहता डावकराचा एक चांगला गोलंदाज आता गोलंदाजी मार्गपती सज्ज होत आहे. मागील मॅचपर्यंत प्रभावित केलं होतं सचिननं. खूप चांगला खेळ सचिनने दाखवला. कमीत कमी धावांवरती खरं तर रोखलं होतं टीम स्कायरा 11 त्या संघाला. स्कायरा 11 डब्ल्यू संघ आज भरपूर चांगला खेळ त्यांनी दाखवला. परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही संघाचा पाहायला मिळालाय. कारण एका बाजूला तुम्ही पाहिलं ग्लेनची बॅटिंग भरपूर चांगली झाली तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील आता चांगली होती. कारण पहिल्या बरोबर ती श्रेयस इंदुलकर सारखा बॅटर आउट झाला तदनंतर संघ थोडासा अडचणीत सापडला. परंतु आता त्या संकटातून सावरायचं आहे याच अनुषंगाने डावखुर आताचा बॅटर ज्याने मात्र काल 4 षटकार लगावले सलग तोच केतन आता स्टॅकिंग वरती खेळतोय. लेफ्ट आर्म आउट द विकेट. बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. एसएनच्या मागे यष्टिरक्षक मेहमूद बीट झाले त्यानंतर बॉल देखील लॉंग स्टॉप एंडला निघून चाललाय 22च्या स्वरूपात चौकार. हे 4 धाबा संजीवनीचं काम करेल टीम गोपी 11 या संघासाठी. कारण चेंडू निर्धाव होता परंतु यष्टिरक्षक बीट झाले आणि त्यामुळेच की काय आता यष्टिरक्षक देखील तिथून हलवण्यात आले. 4 धाबा ऍड होतील एक्स्ट्राच्या रूपात आणि धावफलक आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 18 धाबा. सचिनचं मी कौतुक करेल कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जबरदस्त त्याने 2 चेंडू फेकले त्यामध्ये 5 धावा त्याने खर्च केला त्या देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात. स्टॅकिंग नंबर केतन. हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका पोचला मिड विकेटला खेळाडू जज करतोय आणि एक चांगला झेल तिथे स्वीकारला. ज्या केतनने कालचा दिवस गाजवलं त्याला आता मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती उदय आले 4थ्या क्रमांकावरती. सचिन या वेळेला देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न विश्वासच बसत नाहीये उदयला कारण हा चेंडू मात्र पुल करायचं होतं. मिड विकेटला अगदी हायवे रोडवरती हा चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु एज लागली बॅटची आणि त्यानंतर डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसऱ्या मार्गस्थ या षटकामध्ये आतापर्यंत एकही चौकार नाहीये एकही षटकार नाहीये आणि त्याचा फायदा आता होत असताना टीम बोरिवली संघाला. चला वेळ जास्त घेत आहे सचिन. अलंक कार्पेट व्ही शेप मध्ये खेळत लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू येतोय. मागील बॉलवरती ज्या क्षेत्ररक्षकाने भरपूर चांगला झेल स्वीकारला तो क्षेत्ररक्षक आता चेंडूला घेऊन गेला. दरम्यान चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये कारण आपण पाहतोय 56 धाबाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. 4 षटकांमध्ये 56 धाबा त्यांना बनवायच्या होत्या टीम गोपी 11 संघाला परंतु आतापर्यंत फक्त 19 धाबा कारण चेंडू आतापर्यंत 5 चेंडू संपन्न झाले. षटक क्रमांक दुसरा बंटू गो शेवटचा बॉल.
या बॉलला देखील पायावरती चेंडू होता. ऑन साईडला फक्त खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1+1 एक्स्ट्राच्या स्वरूपात या 2 धाबा ते देखील मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 21 धाबा. वाईट आहे. शेवटचा बॉल टाकासाठी सचिन थोडासा बळी घेतोय. 2 धाबा पुन्हा त्याने ऍड केल्या एक्स्ट्राच्या स्वरूपात. या वेळेला देखील पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. त्यांच्या मागे बॉल चाललाय. एक सिंगल तर एक बॉल दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का? 2 धाबा मिळाला. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी थांबवलाय. दरम्यान 2 धाबा. षटक क्रमांक दुसरा संपन्न. 2 षटकाच्या अंती धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत यस्त्यांच्या मागे जे छोटे प्रेक्षक आहेत आपणास विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. तेवीस धाबा. पंच त्यांना ताकीद द्यायचं प्लीज इतका उशीर घेऊ नका कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचे. 23 धाबा. 56चा टार्गेट आहे. 23 बनलात. बघा आता अधिकचा वेळ खर्चदार केला तर आयोजन कमिटी आम्हाला ताकीद देते. ग्रेन आयोजन कमिटी आम्हाला वारंवार सुचवते थोडासा उशीर होतो प्लीज आपल्याला अजून फायनल कव्हर करायचे. चार दिवस कोणत्याच संघाला पेनल्टी लागली नाहीये परंतु आता खरं तर आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये आहोत. कोणत्या संघाला पेनल्टी लागेल आम्हाला देखील आवडणार नाहीये परंतु आपण वेळ थोडासा कमी खर्च करा. रेहान येतात गोरदाजी पार्क वरती. षटक क्रमांक 3. पहिला बॉल ऑन साइडला खेळतलाय. स्कोअर लेगला बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका सिक्सर. रेहानच्या पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकारानं सुरुवात केली. 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 56 धावाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये कमीत कमी दोन्ही बॉलरने कमी धावा खर्च केला परंतु आता रेहानच्या पहिल्या बॉलवरती परेशनं सिक्सर ठोकला. अजून या 5 मध्ये आपण पाहतो 11 चेंडूचा खेळ आता शिल्लक. रेहान 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरिता गोपेलिमन संघाला 27 धावांची गरज. या वेळेला देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरावरती चेंडू अदळला. थोडीशी दुखापत जाणवतीये परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर ठोकला परंतु दुसऱ्या बॉलवरती कमबॅक करत असताना डॉटबॉलची समाप्ती. अजून 10 बॉलचा खेळ शिल्लक. रेहान
अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनला मेहमूद धावतात. प्रयत्न अपुरे पडले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा चौकार आलाय. पुन्हा एकदा 4 धाबीच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. एक तिरपे एक मेरे हे समीकरण आपण पाहतोय, कारण पहिल्या बॉलवर ते सिक्सर, दुसरा बॉल निर्धाव, तिसऱ्या बॉलवर ते चौकार वसूल केला. धावफलक बरोबर वेगाने आता पुढे सरकेल. 56 धाबाची गरज असताना का बॅटिंग करतोय. खरं तर श्रेयस इंदुरकर बाद झाल्यानंतर संघाचा डाव जर कोणी सावरलाय तर तो खेळाडू परेशला तुम्ही पाहता. चांगली बॅटिंग करतोय. रेहानच्या विरोधात आपण पाहतोय. खरं तर हल्ला बॉल आता चढवलाय, कारण 3 चेंडूमध्ये 10 धावा रेहाननं खर्च केला. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये रेहानला देखील. हा ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळला. मिडविकेटला टायमिंगच्या जोरावरती जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तसा टक्सा सीट समोर कानावरती आदळला आणि बॉलने केल्या मिडविकेट. बाउंड्री लाईनची सफर. षटकार. 8 चेंडूने आता 17 धाब्यांची गरज. 16 धाबा आतापर्यंत खर्च केला 4 चेंडूमध्ये. ते म्हणजे गोलंदाज रिहान भरपूर धावा आता खर्च करत असताना रिहानकडे आज ही अपेक्षा नव्हती, कारण खरं तर हा सामना देखील भरपूर महत्वाचा आहे. एका बाजूला खुला गाठातून 40+ संघ गोपी 11 ऐरोली, तर दुसऱ्या बाजूला तालुका निहाय क्रिकेट टॅप करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र कव्हरला खेळायचं होतं, नाही जमलं. प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता. डीपमध्ये ग्लेन पोहोचले. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सिंगतरी एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता 2 धावा देखील भरपूर वेगाने कंप्लीट देखील झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रेडीच्या वेगानं आणि चित्र्याच्या चपाईनं या 2 धाबा इथे कंप्लीट केल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 5 चेंडू इथे मात्र संपन्न झाले. आतापर्यंत 18 धाबा खर्च केला रिहाननं. थोडीशी महागडी गोलंदाजी रिहानची आपण पाहिली, परंतु शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे या मॅच मध्ये. राऊंड विकेट. हा ट्रॅकर होता. कसा सोडेल. ऑन साईडला खेळलाय, परंतु फटका फर्स्ट आगे काय डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू पोहोचतोय. तिथे एक चांगला झेल स्वीकारला. ज्या फॉरेस्टनं चौकार षटकाराची आतिषबाजी केली त्यालाच आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. 6 चेंडू आणि आता 15 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. कोणता असा खेळाडू असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवेल. टीम गोपी 11 कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ सर्वच खेळाडू दाखवलाय, परंतु आज मोक्याच्या निर्णय क्षणी आता परेशने देखील साथ सोडली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या बॅटरवरती विश्वास दाखवतीये टीम गोपी 11 हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला आजचा दिवस ज्याने गाजवलाय तो संघ तुम्ही पाहताय मुंबई 11 मांडा ऐरोली. आतापर्यंत चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहायला जरूर, परंतु वेळ थोडंसं कमी खर्च करा, कारण अजून एक सामना आपल्याला फायनलचा कव्हर करायचा आहे. त्यामुळे वेळ आपण कमी खर्च करा. दोन्ही संघांना विनंती आहे, टीम गोपी 11 आणि टीम मांडा बोरिवली, वेळ थोडस कमी खर्च करा. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्गपती गोलंदाज सज्ज होता संदेश. संदीप षटक क्रमांक 4 घेऊन संदीप आला. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 15 धाब्याची गरज आहे जिंकण्याकरिता टीम गोपी 11 या संघाला. या मॅच मध्ये शेवटच्या क्षणात सामना आलाय जरूर, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत येईल का हे देखील पाहावं लागेल, कारण प्रेक्षकांना काय हवं आहे. प्रेक्षकांना सामना कोणीही जिंकू दे, परंतु सामना हा शेवटच्या बॉलपर्यंत आला पाहिजे हेच प्रेक्षकांना नेहमी हवं असतं. गोलंदाज संदीप. राऊंड विकेट. संदीपचा पहिला बॉल खेचला ऑन साईडला मिड विकेटला. दूर लांबच लांब, भरपूर लांब. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. षटकार आलाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 9 धाबाची गरज. संदीप वरती आक्रमण चढवला. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केले संदीपचं बॅट्समन उदयद. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. राऊंड विकेट. यावेळेला मात्र पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर, परंतु पंच सहमत नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या बॉलवरती सिक्सर जरूर आला, परंतु दुसऱ्याच बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो संदीप. राऊंड विकेट.
यावेळेला देखील बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे कॉट बिहाइंडच्या स्वरूपात परतावा लागेल. ज्या बॅट्समॅननं पहिल्या बॉलवरती सिक्सर ठोकला होता त्यालाच आता मैदान सोडावं लागतो. म्हणून तर आपण म्हणत असतो पहिल्या बॉलवरती कोणत्याच गोलंदाजाला चौकार षटकार आवडत नाहीये आणि सलग 2 बॉल आता निर्धाव टाकत असताना एक विकेट देखील संदीपने संपादित केली आहे. अनुभव इथे मात्र पणाला लावत असताना फलंदाज बाद. चला छोटे प्रेक्षक बाहेर जा. बघा एक छोटासा प्रेक्षक आहे माझ्या 4 मध्ये त्याला जय सर त्याला बाहेर काढा. येणारे 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 9 धाब्याची गरज आहे. पहिल्या बॉलवर ते सिक्सर आल्यानंतर असं वाटलं होतं सामना पूर्णपणे टर्न झालाय परंतु असं नाही आहे. कारण गोपी इलेव्हन संघाला जिंकायचे जरूर परंतु मुंबई इलेव्हन मांडा संघाला हार नाहीये मंजूर आणि त्यासाठी मैदानाच्या मध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. येणारे 3 बॉल 9 धाब्याची गरज. एक आता मोठा फटका पुन्हा एकदा घेऊन येईल टीम गोपी इलेव्हन संघाला इन मध्ये परंतु दुसऱ्या बाजूला हे मंजूर असेल का टीम मुंबई इलेव्हन मांडा बोरिवली संघाला. संदीप यांना तुम्ही पाहताय खरं तर आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी संदीपने नेहमीच गेली आहे परंतु अंतिम मॅच मध्ये जिथे त्यांना 15 धाबा रोखायचे आहेत अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत पहिल्या बॉलवर ते सिक्सर आले परंतु ते डगमगले नाही. तर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी त्यांची आपण पाहिली आहे. 3 बॉल 9 ची गरज. राऊंड द विकेट फुल टॉस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटमध्ये नव्हता. एक्स्ट्रा खबरला बॉल चालला ग्लेन आलेत चेंडूतून फेक करतील एक सिंगल तर एक पटी दुसरीचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय जरूर परंतु आता फलंदाजाला परतावा लागेल माघारी. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता टीम गोपी इलेव्हन या संघाला 8 धाबांची गरज. नवीन खेळाडू मैदानाच्या पदे नंदू पाटील आता दाखल होतात या मॅच मध्ये. 2 चेंडूमध्ये 8 धाबांची गरज आहे जिंकण्याकरिता टीम गोपी इलेव्हन या संघाला. नंदू पाटील गोलंदाजी खूप चांगली केली आहे परंतु आता बॅटिंग देखील तशीच करावी लागेल कारण सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपला. 2 बॉलमध्ये 8 ची गरज आहे. एखादा मोठा फटका जर आला तर शेवटच्या बॉलवरती देखील 2 किंवा 4 धाबा राहू शकतात. 2 बॉलमध्ये 8 ची गरज आहे. चला बहुत थोडस कमी घ्या. दोन बॉल 8 ची गरज. फुल टॉस होता ऑन साइडला फेकून दिलाय गगन बेदी गगनचुंबी आसमानी टोला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सिक्सर होतो नंदू पाटीलच्या बॅट मधून. 2 चेंडूमध्ये 8 धाब्याची गरज असताना बॉलला मात्र बिर्र काढून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आणि म्हणून तर म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. याच मैदानावरती एका चेंडूमध्ये 8 धाब्याची गरज असताना आम्ही त्या धावा देखील चेस होताना पाहिल्यात. याच मैदानावरती 1 चेंडूमध्ये 8 धाब्याची गरज असताना तो सामना जिंकला होता टीम मोठी देसाई संघानं. परंतु या मैदानावरती 2 चेंडूमध्ये 8 धाब्याची गरज असताना 7 धाबा इथे मात्र खर्च केला गोरदास संदीपला. आता 2 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. चला स्पीडअप करा. सामना होता कुठे सामना आला कुठे यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. ज्या खेळानं तुम्हाला आम्हाला वेळ लागलो तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळानं ओळख परिचय नसताना देखील ओळख पटवून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. शेवटचा 2 बॉल 1 धाब्याची गरज. दोन चेंडूमध्ये 8 धाब्याची गरज असताना असं वाटलं होतं सामना रफ अँड टफ होईल जरूर आणि झाला देखील होता. परंतु एक खराब चेंडू याने मात्र सामन्याचं पूर्णपणे भवितव्य सामन्याचं पूर्णपणे रिझल्ट इथे मात्र स्पष्ट केलं.
परंतु अजूनही 2 चेंडूमध्ये एका धाब्याची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. लहान मुले आपण बाहेर थांबा. ड्राईव्ह केलाय, दिशा देण्याचा प्रयत्न, एक धाब एकवण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र सामना जिंकला टीम गोपी इलेव्हन या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला टीम भूमी इलेव्हन मांडा बोरिवलीनं. तुमचं देखील कौतुक. चला सिल्वर स्टार बेबंटी याचं आहे आपण बघा, सराव करू नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. चला आर्यन आपण मागे या. येस आमचे री स्टार युट्यूब स्टार पवन केने एवन पवन त्यांचाही शुभागमन मोस्ट वेलकम. एवन पवन बदलापूरमध्ये जेव्हा जेव्हा पवन येतात भरपूर मोठा फॅन बेस आहे, भरपूर गर्दी नेहमीच होत असते. त्यांचंही वेलकम.